डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून चिंचवड, पुणे येथील धम्मचक्र बुद्धविहारात भरवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुमारे 75 विचारचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन धम्मचक्र बुद्धविहाराचे सल्लागार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते आणि विहाराचे सचिव सखाराम इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता करण्यात आले. ही विचारचित्रे भारतीय बंधुता संघ तसेच आंबेडकरी समन्वय सभेचे संस्थापक डॉक्टर रविनंद होवाळ यांनी आंबेडकरी विचारांच्या प्रचार प्रसारासाठी बनवली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभर फिरून केलेल्या 354 भाषणांचे संकलन करून ती महाराष्ट्राच्या राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड 18 भाग 1 ते 3 च्या रूपात प्रकाशित केलेली आहे. बाबासाहेबांच्या विविध विषयांवरील चौफेर ज्ञानाचे आणि विचारांचे दर्शन यातून सध्याच्या पिढीला होऊ शकते. त्यामुळे बाबासाहेबांच्या या विचारांतील किमान काही महत्त्वाचे विचार तरी नेमकेपणाने लोकांपर्यंत व विशेषत विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचवावेत असे मागील अनेक दिवसांपासून वाटत होते. त्यामुळे या हेतूने बाबासाहेबांचे काही फोटो व त्यांची काही महत्त्वपूर्ण विधाने एकत्र करून सुमारे 75 विचारचित्रे मी तयार केलेली आहेत. अशी आणखी अनेक विचारचित्रे बनवता येणे शक्य आहे असे प्रतिपादन डॉक्टर रविनंद होवाळ यांनी या प्रसंगी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8 जुलै 1945 रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन दरवर्षी लोकशिक्षण दिन म्हणून साजरा करण्यास डॉक्टर रविनंद होवाळ यांच्या भारतीय बंधुता संघाने वर्ष 2016 पासूनच सुरुवात केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 8 जुलै 2026 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81वा वर्धापनदिन धम्मचक्र बुद्धविहार, शाहूनगर, चिंचवड येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय बंधुता संघ, आंबेडकरी समन्वय सभा आणि धम्मचक्र बुद्धविहार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी साहेबराव सोनवणे व सखाराम इंगवले यांनी डॉक्टर रविनंद होवाळ यांच्या कार्याचा मोठा गौरव केला. साहेबराव सोनवणे म्हणाले की डॉक्टर होवाळ जे काम करण्याचे ठरवतात ते काम पूर्णत्वास नेल्याशिवाय ते शांत बसत नाहीत व त्यांचा हा गुण आपण सर्वांनी लक्षात घेण्यासारखा आहे. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमागील बाबासाहेबांचा महत्त्वपूर्ण हेतू व सद्यस्थिती यांचाही त्यांनी अभ्यासपूर्ण आढावा घेतला. साहेबराव सोनवणे पुढे असेही म्हणाले की सुमारे वर्षभरापूर्वी डॉक्टर रविनंद होवाळ यांनी स्वतंत्र मतदारसंघविषयक निवेदन तयार करून ते भारताच्या केंद्र सरकारकडे पाठवलेले आहे. सुरुवातीला जरी त्यांना लोकांकडून प्रतिसाद मिळाला होता तरी आता सुमारे वर्षभरानंतर मात्र या मागणीला देशव्यापी भव्य स्वरूप प्राप्त होऊ लागलेले आहे व ही आपल्या सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी डॉक्टर रविनंद होवाळ आणखी असे म्हणाले की भारतातील बौद्धांना व गोरगरिबांना उच्च दर्जाचे उच्च शिक्षण देणे हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमागील बाबासाहेबांचा प्रमुख उद्देश होता. भारतातल्या शिक्षण पद्धतीत त्यांना आमूलाग्र बदल करायचा होता. कोणते शिक्षण घ्यायचे हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवावे व विद्यापीठांकडे तशी मागणी करावी. सामान्य लोक जर विद्यापीठांपर्यंत पोहोचत नसतील तर विद्यापीठांनी लोकांपर्यंत पोहोचावे. विषयवार महाविद्यालये स्थापन करावीत. शिकलेल्यांना त्यांच्या शिक्षणाशी सुसंगत नोकऱ्या द्याव्यात. विद्यापीठाचा कारभार जात्यंधांच्या हाती जाऊ देऊ नये अशा आशाचे विचार बाबासाहेबांनी मांडल्याचा उल्लेख करतानाच डॉक्टर रविनंद होवाळ यांनी असे मत व्यक्त केले आहे की बाबासाहेबांच्या काळात जसे अलीगड मुस्लिम विद्यापीठ किंवा बनारस हिंदू विद्यापीठ होते त्याच धर्तीवर भारतातील बौद्धांसाठी व गोरगरिबांसाठीही एक स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे अशी आकांक्षा डॉक्टर बाबासाहेबांच्या मनात तेव्हा असावी. सदर प्रदर्शनाचा लाभ विहाराचे सदस्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यांनी घेतला. बाबासाहेबांचे काही विचार विशेषत मुलामुलींचे विवाह लवकर उरकू नका, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहू द्या व मगच त्यांच्या विवाहाचा विचार करा. अधिक मुले जन्माला घालणे हा दुष्टपणा आहे अशा आशाचे विचारचित्रांतील बाबासाहेबांचे विचार खूपच आवडल्याने विहाराचे सचिव सखाराम इंगवले यांनी ते उपस्थित विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचून दाखवले व हे सर्व विचार अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे अवलोकन करा व आत्मसात करा अशा आशाचा संदेश उपस्थित विद्यार्थी वर्गाला दिला. यावेळी गणेश रामटेके, प्रवीण कांबळे, सोनवणेताई, सारिका होवाळ, विलास शिखरे, प्रतिभा शिखरे, प्रमोद भक्त इत्यादींसह विहाराचे सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे प्रदर्शन विद्यार्थी व पालक दोघांसाठीही चांगले उपयोगी पडणारे आहे. त्यामुळे इतरत्रही हे प्रदर्शन भरवावे अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिली.